केवन न्यूज जिंतूर अपडेट। जिंतूर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर सपाटा, 5.34 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिंतूर परभणी। जिंतूर पोलिसांनी अवैध देशी दारूच्या तस्करीवर मोठी धडक कारवाई केली आहे। येलदरी रोडवरील केहाळ फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी 5,34,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे। बातमीचे प्रमुख मुद्दे। कुठे घडली घटना? येलदरी रोड, केहाळ फाटा, जिंतूर। कारवाई: अवैध देशी दारूची वाहतूक करताना इर्टिका गाडी पकडली। जप्त ऐवज 5,34,800 रुपये, 480 देशी दारूच्या बाटल्या व इर्टिका गाडी। आरोपी अनिल बाबामिया कुरेशी व अकबर बशीर शेख रा, येलदरी कॅम्प। काय आहे प्रकरण? दिनांक 16 जून 2026 रोजी रात्रीच्या वेळी पोलिसांना माहिती मिळाली होती की एक पांढरी इर्टिका गाडी क्रमांक MH22AM 4214 संशयास्पदरित्या दारूची वाहतूक करत आहे। जिंतूर पोलीस निरीक्षक श्री रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजमुले, चव्हाण साहेब, गजभार साहेब आणि ASI दत्तराव गुंगाने यांच्या पथकाने तत्परता दाखवत गाडीला अडवले। तपासणी केली असता गाडीमध्ये भिंगरी संत्रा देशी दारूचे 10 बॉक्स 48 बाटल्यांचे बॉक्स आढळून आले। कायदेशीर कारवाई: या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ASI दत्तराव गुंगाने करत आहेत। जिंतूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, केवन न्यूज जिंतूर। आमच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी केवन न्यूज चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।